नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग करतोय संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. आणि आजचा व्लॉगचा विषय म्हणजे आम्ही आता चालू शेताला यासाठी मित्रांनो. आज आम्ही तंबाखू कापतोय. तंबाखू कापण्याचं तुम्हाला लावताना दाखवलं होतं आणि त्याला फवारणी करताना पण दाखवलं होतं. आता आम्ही तंबाखू कापतोय आणि ते दाखवण्यासाठी मी आजचा व्लॉग चालू करतोय. आणि आता व्लॉग घरातून चालू करतो मित्रांनो. आता आम्ही जे लोक आहेत शेतात ज्यांचे जे आले तंबाखू कापण्यासाठी, त्यांच्यासाठी आम्ही चहा आणि बिस्किट घेऊन चाललोय. आणि मी आणि मम्मी चाललोय आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मित्रांनो की तंबाखू कसं कापतात आणि त्याचं नियोजन कसं करतात. दाखवतो तुम्हाला मित्रांनो. चला कंटिन्यू बघत राहा. तू किसान है सबसे अलग छोरी अपनी पहचान है। शहर वाले देखे होगे छोरे तूने सारे, हम गाँव वाले छोरे दी खुद दी पहचान है। खेतों में जाके देख हरियाली मेरे गाँव की, तो भाएगी ना हवा तुझे कहीं और बाहर की। शहर से अच्छी मेरे गाँव. मी पोचले आता शेतामध्ये. बघू शकता माझ्या मागच्या साईडला हे जे आहे तंबाखू हेच कापणार आहे. तिथे एक आहे ते पण कापा लागलेत, तुम्हाला दिसत असेल तिथे पण जाणार आहे. आणि हे मित्रांनो आम्ही लावून केलं तर जे रोप आणून लावलं होतं मी, तर बसलेलं याला पाणी पण पाजलेले. आणि याच्या आतमध्ये आम्ही मक्का पण घातलेले, ते पण वरती आल्यानंतर दाखवतोच तुम्हाला. चला आता पलीकडच्या शेतात जे ते तंबाखू कापलेत आणि आता जे माणसं आहेत कामासाठी ते घेऊन पण चालेत मित्रांनो. दाखवतो तुम्हाला सगळंच. चला. बजरंगबली है, बजरंगबली है। शहर वाले कहते गाँव में रखा ही क्या है, यहाँ ताजी हवा ठंडा पानी पेड़ों की छाव है। शहर से बढ़िया हमारा छोटा सा गाँव, यहाँ बड़ों को सम्मान और छोटों को प्यार है ना। गाँव कम ना शहर बेकार, दोनों का है अलग संसार। जहाँ मिले अपनापन वहीं पे तू बसता चल, वहीं पे तू बसता चल, वहीं पे तू बसता चल। गाँव से ही भारतीय संस्कृति बरकरार है, यहाँ पे अपनेपन की अलग ही मिठास है। खेतों में खाते जब रोटी और अचार है, माँ के हाथों में कुछ जादू सा ही प्यार है। पास हो तो लगे सारी दुनिया मेरे पास है, तेरी खुशियों के लिए जा भी निसार है। खेती किसानियाँ तो रोज का ही काज है अपनी. मित्रांनो हे आमचं तंबाखू हे इथं कापून टाकलेले आहेत खाली. हे सगळे पूर्ण शेतच कापून टाकलेले आहेत आणि हे बघू शकता तुम्ही घेऊन चाललेत. आणि हे नेऊन आपण आता तिकडे टाकणार आहे पलीकडल्या शेतात. एक शेतामध्ये रोटावेटर मारून एकदम मस्त असं हे केलेले आहे. आणि हे ते तंबाखू आपण तिथं वाळायला घालतो मित्रांनो. हे पूर्ण आता कमीत कमी एक 8 ते 15 दिवस वाळणार मित्रांनो. ते वाळल्यानंतर ह्याला परत बारीक करून पोतीमध्ये भरावं लागते. मग आता दाखवतो तुम्हाला तिथं कसं वाळू घालतात. तिथं पण जाऊया आपण. मित्रांनो मी आता चाललोय जिथं वाळू घालायला आहे तिथं. आता मी आमचा इथं ओढा पार केलेले, ओढा पार करून चाललो मी पलीकडल्या शेतात जे ते तंबाखू वाळू घालायला तिथं. चला आता मला पण दाखवतो. मित्रांनो मी आलोय आता इथं. एकच मिनिटात तुम्हाला दाखवतो आता मी. मित्रांनो या शेतात आम्ही तंबाखू वाळू घालतोय. आम्हीच म्हणजे आम्हीच नाही, इथले लोक घातलेले आहेत ऑलरेडी. या प्रकारे इथं तंबाखू वाळू घालतात ही लोक. बघा मित्रांनो आमच्या शेतातलं नाही, हे तर आधी पण टाकलेले आहेत. हे बघा हे काल नाही तर परवाशी टाकलेले. आणि त्याच्या पलीकडलं जे थोडंसं लालसर दिसते ते कमीत कमी 8 दिवस झाले मित्रांनो टाकून. म्हणजे असेच कमीत कमी 1 2 3 4 शेताचं इथंच टाकलेलं मित्रांनो सगळं. आणि हे आमचं एक आता 5वं. म्हणजे इथं असं असतं की टोटल तंबाखू आता कापायला आलेलेच मित्रांनो सगळेच तंबाखू कापून टाकलेले आहेत. आणि हे जे पलीकडलं मला बोलवलेत आता या शेताचे मालक, ज्या शेतात आम्ही तंबाखू टाकतो त्या शेताचे मालक. मी आता त्याच्याकडे चाललो आहे, बघूया काय म्हणतात ते. मित्रांनो या शेतात पण पूर्ण तंबाखूच होतं. आणि हे यांचं आहे, हे जे समोर थांबले ते मालक आहेत. जेवढं दिसतंय सगळं त्यांचंच रान आहे मित्रांनो. हे सगळं इथून ते त्याकडेपर्यंत त्यांचंच रान आहे.
हे सगळं तंबाखू त्यांचंच आहे. बघू शकता हे मालक आहेत. मित्रांनो आत्ता मी दादाकडून सजेशन घेतलेले, म्हणजेच हे जे दादा आहेत ना, दिसले का, हे जे मानतेश नाईक यांचं नाव कोणाकोणा माहीत आहे, आमच्या गावातल्या लोकांना तर माहीत असेल, तुम्हाला माहीत नसेल. आणि यांच्याकडून आता मी सजेशन घेतलं, तंबाखू 10 दिवस कंपल्सरी वाढलं पाहिजे मित्रांनो. 10 दिवसांमध्ये परत ते बारीक करायला येते असं सांगितलेत. मी 10-15 दिवस म्हटलं होतं तुम्हाला, पण नाही मित्रांनो, 15 दिवस वाढल्यानंतर ते जास्तच लहान होते, बारीक होते. त्यासाठी 10 दिवसाला म्हणजे ते काढायला पाहिजे. परत तुम्हाला 10 दिवसानंतर व्हिडिओमध्ये दाखवतोच मित्रांनो तुम्हाला काय होतं ते. आता तर आमचे जे कामगार आहेत ते चहा प्यायला बसलेत. बघू आम्ही जाऊपर्यंत चहा ठेवतात की संपवतात. तसं तर मी चहा पित नाही, तिथे गेल्यानंतर बघतो काय होतं ते. आता बापू किसान है सबसे अलग छोरी अपनी पहचान है सर वाले देखे होगे छोरे तूने तिथं बसले चहा प्यायण्यासाठी. खुद दी पहचान है खेतों में जाके देख हरियाली मेरे गाँव की तो भाएगी ना हवा तुझे कहीं और बार की सैर से अच्छी मेरे गाँव दी गली है. संपलं मित्रांनो त्यांचं चहा पिऊन ते चाललेत परत कामासाठी. मित्रांनो मी चाललोय आता घरी, कारण माझं इथं काही काम नाही. काम असं झालेलं मित्रांनो, आमचं जे शेतातलं तंबाखू कापायचं आहे ते या लोकांना पूर्ण त्यांच्या ह्याच्यावरून ठरवून दिलेले त्यांना की डायरेक्ट तुम्हीच कापून द्यायचं म्हणून. तर मी आता चाललोय घरी मित्रांनो. हे मित्रांनो आमचं दुसरं एक शेत बघू शकता तुम्ही. या साईडला आम्ही ऊस लावलेले, यामध्ये पण ऊस आहे आणि यामध्ये पण तंबाखू आहे. हे पण तंबाखू कापायचं आहे. आता कापतात की उद्या सकाळी कापतात माहीत नाही, पण कापणार तर आहेत मित्रांनो. मित्रांनो आजचा तंबाखूचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मग कमेंट करून सांगा. तुमच्याकडे पण तंबाखू लावतात आणि लावल्यानंतर त्याचं कसं विल्हेवाट लावतात, म्हणजेच कसं कापणी होती त्याची, त्याला वाळत कसं घालतात, हे जर तुमच्याकडे पण असंच होत असेल तर कमेंट करून सांगा. जर दुसऱ्या पद्धतीने होत असेल तर तुम्ही व्हिडिओ बनवून दाखवू शकता मित्रांनो. आणि माझा आजचा व्हिडिओ इथं संपवतो मित्रांनो, इथंच थांबवतो. मी आता चाललो आहे घरी. माझं गाडी आहे तिथे शाळेपाशी, ती गाडी घेऊन मी आता घरी जाणार आहे. मम्मी आणि पप्पा मागं थांबलेत मित्रांनो. मी आता जाणार घरी आणि जाऊन तर काय संपलं मित्रांनो. आता आजचा व्लॉग इथं संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आमचा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जाऊ दे. बाय बाय मित्रांनो.